श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 15 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 16वा अध्याय वाचत आहोत. 16व्या अध्यायाच्या आपल्या 200 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एक बुद्धिस्तव पवित्र जाण, या समस्ता माझे पवित्रपण. ते माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण, पावना पावन मी एक. जग माझे नी नामे पुनीत, हे सर्वांचे समत. त्या माझे स्वरूप जेथ, परम पुनीता पुनीता. विविध योगा माझे आत्मरोधू, तो योग मी म्हणे गोविंदू. जेने प्रकटे परमानंदो, समाधी बोधू साधका. मुख्यत्वे विवेक धरोनी हाती, जो न्यायता विजयो वांशी चिंते. ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्भवा. आत्मानात्म विवेक केवळ, ते अन्वेक्षिकी विद्या कुशळ. ते विद्या म्हणे मी गोपाळ, विवेक प्रबळ माझे नी. वादा माझी वाद अनंत, जेथ विकल्पा नाही अंत. तो आदू मी म्हणे अच्युत, एक निश्चित विकल्प. अख्याती अन्यथा ख्याती, शून्य ख्याती सख्यापती. आणि निर्वंचनीय जे ख्याती, तो वादू निश्चिती मी उद्भवा. शतरूपानी म्हणू ये दोन्ही मी म्हणे जनार्दनो. मुनी माझी मी नारायणो, बदरी सेवनो सदासे. नैष्टिक ब्रह्मचर्य धर, माझे स्वरूप सन्नत कुमार. स्वये सांगत आहे श्रीधर, जाण साचर उद्भवा. भूत भय दान उपक्रमो, सर्वभूती मी आत्मारामो. हा संन्यासाचा मुख्य धर्मो, तो धर्म पुरुषोत्तमो स्वयं हो म्हणे. भूतासी काया वाचा म्हणे, दुःख नेदूनी सुख देणे. या नाव संन्यास धर्म म्हणणे, तो धर्म मी म्हणे गोविंद. अंतरी शुद्ध नाही बोध, दाता चावनी सहता द्वंद्व. ते क्षमानो हे शुद्ध, एके विनोद क्षमेचा. अंतरी ठसावले परब्रह्म, बाह्य सर्वभूती झाला सम. ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम, द्वंद्व राम बांधिना. असत्य पापी सकल सृष्टी, असत्य माझी पापकोटी. असत्याची खोटी कोटी, जो तो पोटी सांडिना. उभय लोकी की कोटेपणे, असत्य बहिर्मुख नाने. ते मनी होनी जेने सांडणे, तुम्या श्रीकृष्ण वंदिजे. ते गुह्य माझी अतिगुह्य, जाण सत्यवाचा का मनी हुनी मौन. ते मी म्हणे मधुसूदन, सत्यप्रिय जाण निजगुह्य. सृष्टाचे देहद्विंधा, जाण मनुष्यत रूप मूळ निथून. ते मी म्हणे नारायण, मनुष्य सृजन सद्भावे. सावधाने अविकळ, चुकता पळे पळ. संवत्सरात्मक जो काळ, तो मी गोपाळ स्वयं म्हणे. त्रयरेणू पासुनी जाण, लवनिमिष दीनमान. संवत्सरवरी सावधान, गनिमी संकर्षण काळगना. मधुमाधव वसंतयुक्त, कृष्ण म्हणे तो मी ऋतू. मार्गशीर्ष मे मासा तो, धन्य पाक युक्तो आल्हादी. गणितानय पंचांगात, नक्षत्रिय सोनी सदा गुप्त. अव्यक्त परी संज्ञाना प्राप्त, ते मी अभिजित म्हणे हरी. युगा माझी कृतयोग, ते मी म्हणे श्रीरंग. जेथ संपूर्ण धर्म सांग, अधर्म भाग सेना.
निज धैर्य अति अद्भुत असती देवल धैर्यवंत तो मी म्हणे गाच्युत जाण निश्चित उद्धवा वेद विभागी राजहंस जो का द्वैपायन व्यास तो मी म्हणे ऋषिकेश निवडून द्विजास दिले वेद कवी त्या माझी परमार्थ ज्ञाता उशना कवी जान तत्वता तो मी म्हणे रमा भरता निजात्म कविता मी शुक्र षडगुण भाग्ये भाग्यवंत अपूर्णांशे जो भगवंत वासुदेव नामे विख्याता जाणतो मी थे श्रीकृष्ण भगवंता माझी अति गहन उद्धवा तू तो मीची जाण ऐशे बोलता श्रीकृष्ण उद्धवे श्रीचरण वंदिले उद्धवे करिता नमन कृष्णे दिदले अलिंगण आनंदे कोंदले स्त्री भुवन सानंद घन तुष्टला उद्धव आणि श्रीकृष्ण दोन्ही एक झाले जाण मी तो तू जे बोलिला श्रीकृष्ण ते उद्धवासी आपण सत्यत्वे द्यावी दोघांचे मोडले दोन्ही पण उद्धव झाला श्रीकृष्ण कृष्ण अंगी उद्धवपण संपूर्ण जाण बाणले तिने उद्धव झाला विस्मित नावे कश्लाघला आपणांत मीच कृष्णाचा प्रिय भक्त हे जाणून अनंत बोलिला वानरा माझी हनुमंत तो मी म्हणे श्रीकृष्णनाथ तव उद्धव झाला गर्भाता लाजला पोटात ते काळी जेथ वानर आणि वनचर मज होनी कृष्णाचे प्रिय कर न कळे हरिभक्ताचा फार मी कोण किंकर ते ठाई ऐसे विचारूनी चिंता सवेची नमिले कृष्णनाथा तुझ्या विभूती चुंबिता कृपेने तत्वता मज सांग तव हासोनी श्रीधर काय बोलिला उत्तर सुदर्शन जो विद्याधर तो विभूती साचर पै माझी रत्ना माझी जो पद्मराग तो मी म्हणे श्रीरंग मनोहरा माझे अव्यंग हरी म्हणे सांग पद्मकळा तो मी दर्भा माझारी कुश तो मी जी म्हणे श्रीहरी सकळ हा विषयांच्या शिरी गोकृत श्रीहरी स्वयं म्हणे व्यवसायाचे व्यवस्थिती जे दानयुक्त अतिसंपत्ती ते लक्ष्मी म्हणे श्रीपती जान निश्चिते उद्धवा कपटाची कपट गती अगम्य जे छळना स्थिती तो मी कृष्ण माईक मूर्ती अंतरक्य युक्ती छळनाची ब्रह्माचे अंगी निज जीविता जीवासी ब्रह्म सायुज्यता त्या कपटाचा मीची करता देवा देवता अतर्क्य आम्ही माया नियंते मनवीती तो शूट केला मोहिनी प्रती ब्रह्म टकेला वत्सहरणार्थी टकला निश्चिती मी सहन शक्ती ते मी म्हणे कमळावती सात्विकांची निज सत्व वृत्ती ते मी श्रीपती स्वय म्हणे बळवंताच्या ठाई प्रबळ मनोबळ शरीरबळ धैर्यबळ ते मी गोपाळ जेणे अनुमाळ दंडळीना भक्ताच्या ठाई भजन कर्म जेणे माझे अनिवार प्रेम ते कर्म म्हणे मी पुरुषोत्तम भक्त काम निर्दळन नमव्यो अर्चस्थिती सात्वता ज्या नवमूर्ती
त्या वासुदेव प्रथम स्थिती एकयुक्त ती नावाची. वासुदेव सकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हयग्रीव नारायण वराह वामन नरसिंह हे नवभावाची उत्पत्ती. यामाची मी प्रथम मूर्ती एरा आठवी माझ्या विभूती जाण निश्चिती उद्धवा. हयग्रीव वेदमूर्ती तेथे श्रीव्यासे श्रीव्यासे करुणी भक्ती वेद व्यास प्रद प्राप्ती हे केली ख्याती तिही लोकी. नारायण निजमूर्ती सृष्ट्याने करुणी त्यांची भक्ती चतुर्श्लोकी ज्ञानस्थिती पाहून निश्चिती ब्रह्मत्वाचा आला. श्वेतवराह महामूर्ती धरेने केली पूर्ण भक्ती तीस धरुनी कृपामूर्ती अभिनव शांती अर्पिली. माझी निजमूर्ती वामन देवी करोनी पूर्ण भजन त्यांच्या छळे बळी बांधून देवाचा सन्मान स्वाधिकार केला. नरहरी दिव्यमूर्ती प्रल्हादे करुणी अनन्य भक्ती मी सर्वात्मा सर्वभूती हे लोकप्रतीती विश्वशीली. जिने सकर्षण श्रेष्ठमूर्ती ब्रह्मज्ञा रेवती केली भक्ती अर्पुनिया रेवती स्वानंद स्थिती निवाला. प्रद्युम्न काममूर्ती कास काम कामोनी करुनिया भक्ती जे जे काम वांछिती ते ते निश्चिती तो पूर्वी. अनिरुद्ध माझा निज सखा शिवाज्ञा भक्ती केली उखा बाण सुर तारेला देखा साह्य चित्ररेखा नारदाज्ञा. पूर्णाशे ब्रह्मस्थिती वासुदेव मी आदिमूर्ती लीलेने तारले नेनु किती तेथील निज भक्ती ऊर्ध्वार्जुनी नांदे. नव भक्ती नवमूर्ती तेथील भक्तीची स्थिती वधुआम्या तुझ प्रती यथार्थ गती सांगितले. ज्याचे गायन अति अपूर्व जो विश्ववसु गंधर्व तो मी म्हणे माधव एके उद्धव सावधान. नृत्य करोनी मनोहरा सबाह्य सद्भावे सुंदरा पूर्वचित्ती जे अप्सरा ते मी म्हणे नोवरा भीमकीचा पर्वता माझी जे स्थैर्यवन ते मी म्हणे नारायण. पृथ्वी माझी जो गंध जाना तो मी श्रीकृष्ण स्वयं म्हणे. उदकाच्या ठाई रस सुरसू तो मी म्हणे श्रीनिवासू. तेजिष्ठा माझी जो प्रकाशू तो मी म्हणे निज तेजस उद्धवा. चंद्र सूर्य तारांच्या ठाई जे तेज ते माझे पायी नाहात शब्द तो मी हे जो गगनासी कही नातळे. ब्रह्मन भजनी बळीची थोरी तो मी कृष्ण म्हणे निर्धारी. ब्राह्मण भजना प्रतापे करी मी बळीच्या द्वारी द्वारपाळू. नरावतारे अति संपन्न पांडवा माझी वीर अर्जुन तो मी म्हणे नारायण. जीव प्राण तो माझा भूताची उत्पत्ती स्थिती तो मी म्हणे श्रीपती. भूतासी जे प्रलय गती तेही मी निश्चिती उद्धवा. ज्ञान कर्म उभय इंद्रिये त्या इंद्रियाचे मी इंद्रिय पाये त्याची क्रिया जे जे आहे ते माझे नि होय अभिव्यक्त. गती ग्रहण गमन उत्सर्ग आणि मोहन दर्शन स्पर्शन ग्रहण श्रवण स्वादन माझे ते इंद्र क्रियेचे चलन टिळभरी नव्हे मज विन. एक त्याचे लक्षण तुझ मी संपूर्ण सांगेन.
मी मनाचे हि महामन, नयनाचे हि नयन, स्पर्शाचे हि स्पर्शन, जीवेची जाण निज जीवा, मी घ्राणाचे हि निज घ्राण, श्रवणाचे अधिश्रवण, ग्रहणाचे निज ग्रहण, गतीची जाण मी गती, मी आनंदाचा आनंदू, मी बुद्धीचाही प्रबोधू, सकळ इंद्रियाचा विषय स्वादू, तो मी मुकुंदू उद्धवा, मी वाचेची वाचा सावकाश, मी परेच्याही परेश, सकळ इंद्रियाचा मीश, या लागे हृदय केश, नाव माझे. तत्व संख्या 25, त्रिगुण घातली 28, एक त्याचाही विलास सावकाश सांगेन, अहम महत्वत्व पंचतन्मात्रा, हा स्थूल प्रकृतीचा उभा, महाभूतेंद्रिये 11, ही षोडश विकारांची संख्या, यात विळाल्या प्रकृती पुरुष तत्व संख्या 25, प्रकृती माझी गुणाचा वास, हा तत्व विलास तत्वचा, प्रकृती गुणविकार तत्व संख्या निर्धार, हा सांगितला जो विचार, ते परात्पर स्वरूप माझे, सर्वात्मनापि सर्वेन न भाव विद्याते क्वचित, एव 25 तत्व संख्यान, ते ओघे मीच जाण या गणन्यांचे, गणिते ज्ञान तेही मी आपण म्हणे देव, ही जाणते जे लक्षण, तेही देव म्हणे मी आपण, मज वेगळे अनुप्रमाण, सर्वथा जाणसेना, जीव आणि ईश्वर, गुणी आणि गुणावतार, क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्धार, सर्व ही साचार मीची मी, मज वेगळे अनुमात्र, उरले नाही गा स्वतंत्र, मी सर्वात्मा सर्वत्र केवळ चिन्मात्र, तेही मी, मज वेगळे येथे काही, उद्भवा गा उरले नाही, सर्व साधारण पाही, सर्व देही असे मी, उद्भवा ऐसे मनसी काही, संक्षेपून करावा पाही, विस्तारून चले ठाई, ऐकतेही सांगेन, पृथ्वीची या परमाणुकणा, मी गाळ रूपे करी गणना, परी विभूती संख्य प्रमाणा, माझे जाण गणवती, म्या सृजिले अनंत ब्रह्मगोळ, ते मज गणवती ना सकळ, मा विभूती माझ्या केवळ, कोण तोंडाळ गणू शके, मी सर्वज्ञ श्री नारायण, माझ्या विभूती मज जाण, गणामया नाही अंगवन, मा निरूपण केवी सांगे, मनुष्या माझी विभूती, नंद तसे कोणे स्थिती, ते कोण सांगेन मी तुझ प्रती, एक निश्चिती उद्धमा, ज्याची प्रबळ प्रताप शक्ती, तीथ निरंतर लक्ष्मीची वस्ती, ज्याची मर्यादा नाही संपत्ती, ज्याची उदार कीर्ती स्वधर्मे, ज्या त्या ऐश्वर्याची परमगती, आज्ञेवरी नेहमी त्रिजगती, ज्यांची नाव ज्ञानस्थिती, जेथे भाग्याची उत्पत्ती निच नवी दिसे, ज्याचे सामर्थ्य अति दुर्धर, कोणी बोलो शके ना उत्तर, ज्याचे सौभाग्य मनोहर, आल्हादकर जननयना, ज्यासी सहनशीलतेची ओज, त्यासी निंदकर्माची लाज, जो विज्ञानाची भोज, सहजेची निज वाचत, ये लक्षणे जेथ वर्तती, ते जाण माझी विभूती, यात एका लक्षणाची इथ प्राप्ती, तेही विभूती पै माझी,
केवळ संकोच संक्षेप स्थिती म्या सांगितल्या ज्या विभूती त्या मनोविकार प्राप्ती प्रतिती जाण निश्चिती उद्धवा साधकांचे साधन स्थिती सत्य जाणाव्या माझ्या विभूती करी विचारिता परमार्थ गती तरी या कल्पिती मनोजन्या माझे स्वरूप अद्वैत जाण नाही नाम रूप गुण वर्ण तीर्थ नाना विभूती लक्षण विठ्ठा जाण याचिक माझे स्वरूप नित्य निर्विकार मन बुद्धीचा बुद्धिवाचा नकळी पार तीर्थ बापुडी इंद्रिय विकिंकर प्राण निर्धार ते नेने या लागी शमदमाच्या अनुक्रमी बुद्धी बुद्धी इंद्रिये वाचानी प्राण नेमुनी प्राणधर्मी आत्मा रामासी पावसी मन बुद्धी इंद्रिय नेम करावयाचे न कडे वर्म मनसी तरी तो अनुक्रम एक सुगम सांगेन वाचा नेमावी माझे नामे मन नेमावे ध्यान संभ्रमे प्राण नेमावा प्राणायामामे इंद्रिये दमे नेमावी बुद्धी नेमावी आत्मविवेके जीव नेमावा परमार्म सुखे इथुके न तू होसी आवश्यके हौसी कौतुके मदरूप झालिया पाठी संसारची न पडे दिठी कुठल्या जन्म मरणाची या गोटी गमनागमन आटाटी निमाली म्या सांगितल्या नेम परिपाठी हा नेम करणे नाही ज्यांच्या पोटी तो भोगी दुःखाची या कोटी एकते गोठी सांगेन म्या सांगितल्या नेमाचे निगुती मन बुद्धी इंद्रिय पंक्ती जो नेमिना संक्षेप स्थिती त्यांची साधने होती नश्वर त्याचे व्रत तप दान योग याग शब्द ज्ञान काचे भांड्यातील जीवन जैसी जाण नासती जेवी राखे माझी केला होम औषोचे साचरला कर्म कुपात्री दान धर्म तैसा संभ्रम साधना ओखरी पेरीले बीज का गोळक अवंतीला द्विज डोहळ्याचे सोहळे भोगी वांस तैशी ओझ साधना या परिगा निश्चिती विद्युत नेम नाही चित्ती त्याची साधने वृथा जाती हातोहाती उद्धवा या लागी मनादी इंद्रिय वृत्ती नेमाव्यागा यथा निगुती हेची उद्धवा प्रती स्वय श्रीपती सांगत इति श्री भागवते महापुराणे परमहंसे एकादश स्कंदे षोडशोऽध्याय मन बुद्धी इंद्रिय प्राण अवश्य नेमावी गाजान वृत्ती करोनी सावधान माझे भजन जो करी भावे करिता माझी भक्ती विषयावासना जळोनी जाती विकल्प उपजे शांती माझी भक्तिपंथी चालता माझी भक्तिपंथी सकळ साधने लाजोनी जाती भावे प्रगटे श्रीपती करी संसार निवृत्ती निज भक्ता हो का बाजिया निज भक्ता संसार बाधेची व्यथा ते लाजमज भगवंता गाजो निज भक्ता मिने दे हो का इंद्रिया निज भक्ता संसार बाधेची व्यथा ते लाजमज भगवंता गाजो निज भक्ता मिने दी प्रल्हाद गांजिता जग जेठी मी प्रगटलो कोरडे काष्टी वैकुंठ साठून उठावठी गजेंद्रासाठी पावलो
द्रौपदी जाचिता सत्काळी म्या कौरवाची तोंडी केली काळी. आखीने गांजिता गोवळी म्या प्राशिला ते काळी दिवाग्नी. गोकुळ गांजिता सुरपती म्या गोवर्धन धरिला हाती. की गोपिकांची पूर्वावया आरती मी झालो श्रीपती कामाराम. अर्जुन प्रतिज्ञेचे प्राप्ती म्या दिवसा लपविला गंभस्ती. धावूनी जयद्रथासी ख्याती सुभद्रापती वाचविला. अंबरीशाचे गर्भवास म्याची सोसिले सावकाश. मुने आपल्या निज भक्तास ऋषिकेश येऊनी दी. भक्तांचे पायीची माती मी हृदय वाही श्रीपती. वानरे वनचरे भावार्थी म्या आपले पंक्ती बैसविली. याला की उद्धवा पुढत पुढती मी सांगे करावी माझी भक्ती. माझे भजनेन माझी प्राप्ती अवलीळा पावती मदभक्ती वे. मद्भाव करिता माझी भक्ती मी अनंत आतुडे त्यांच्या हाती. शेखी कामारा होय भक्तप्रती भक्तीची प्रीती मजेशी. माझी ये भक्ती परते सुगम साधन नाही येथे. हे जाणोनी म्या तू ते भजन पंथे लाविल्या लागे सिद्धुक्ती. ते संसार वापुडे ते किती हळसून चारी मुक्ती. निज सुख भोगिती मदभक्तू कांचे महिमान. अति संशय अगम्य गहन ऐसे बोलून श्रीकृष्ण. उद्धवासी जान कुरवाळी तेने श्रीकृष्ण काराग्र स्पर्शे. उद्धवासी झाले कैसे व्याले धेनुचे निओरसे वत्सदेसे उल्हासे. जेविका लागला चंद्रकर सबाह्य नेओ लागे चकोर. मेघ देखोनी मयूर नृत्यस्तत्पर स्वानंदे. या परी युद्धव जान स्वानंदे झाला परिपूर्ण. विसरला देव भक्त पण कृष्ण पण विसरला. या परी भक्ती सुखात दोघेही एके झाले उन्मत. परमानंदाचा तेथ धेंडा नाचत स्वानंदे. या भक्ती सुखाची गोडी भाग्यविन न कळे कुडी. उद्धव भजनाचे कुळवाडी जोडला जोडी श्रीकृष्ण. एका जनार्दन शरण भजन सुखाची नखून. तो एक जाणे संपूर्ण भक्त जीवन जिव्हाळा. जो निज भक्ताचा जिव्हाळा तो गोकुळी होनी गोळा. क्रीडोनी त्यांची खेळा मेळा गोपुई गोपाळा उद्धरीने. स्वयं खेळोनी त्यांची खेळा उद्धरीले बाळ गोपाळा. हे नवलम हे त्यांची कळा उदार लीळा ते का. पर्वत पाषाण तृण तरुवर भृंगमत्स्य मृगमगर. व्याघ्रवनचर विखार पारावय ते मयूर अधिकरू. येनेची समवेत गोकुळीचे जीव समस्त. स्वयं उद्धरी श्रीकृष्णनाथ कृपाणू समर्थ स्वलीला. का पितृवचन पुढारा सीतेची या वियोग द्वारा. रिसा आणि वानरा उद्धरी श्री निश्चाचरा अनुराग. उद्धरी निशाचरा रघुनाथ सेवेने तारिले रिसवानर. युद्धे तारिले निशाचर हे नवल काही नव्हे थोर. एक उदार लीला त्यांची
अयोध्येपासून लंकेपर्यंत मार्गी वृक्षवल्ली पाषाण पर्वत तृणादी जीव समस्त उद्धरी रघुनाथ स्वलीला इव नानावतारी जनार्दन या परी उद्धरी सकळ जन तेने काय केला पावन हे नवल कोण मानवे परिनवल एक केले मोठे मज मूर्खाचे ही मुखा वाटे श्री भागवत बोल केले महारटे हे आश्चर्य वाटे माझी मज या लागी का जनार्दन शरण ज्यांची कृपाईशी परिपूर्ण त्यांचे स्मरोनी श्रीचरण केला संपूर्ण 16वा इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवादे एकाकारटीकाया विभूती योगो नाम षोडशोऽध्याय समाप्त।